शकतो? हॅलो हॅलो, या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या लाडक्या महिलांच्या मिसेस सौभाग्यवती सौ सारिका महेश गायकवाड इथे उपस्थित सर्वांनी टाळ्या स्वागत करायचे. त्याचबरोबर जेव्हा ट्रेनिंग गरज असते 2% पैसे फिरवले जातात आणि तिथंच ते लोक थांबलेले असतात. पण याचं उद्दिष्ट काय आहे की महिलांनी उद्योजिका बनावं आणि त्यासाठी आज केडीसीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे तुमच्या लोकांना लोनही दिले जातात. जिल्हा उद्योग केंद्राच्या अंतर्गत पण लोन दिले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला व्याज दर फार कमी आहे. कमीत कमी 1 लाखापासून 10 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं आणि ते मी आता आज दादांच्या माध्यमातून चौथीवर तुमच्या इथे सांगली दादा तुमच्याच माध्यमातून. तर तुमच्यामध्ये ज्या महिलांना उद्योग करायचा असेल ना तर त्याचा मी परत एक कॅम्प ठेवणार आहोत दादांच्या ऑफिसला. ज्या महिलांना उद्योग करायचा आहे, तुम्ही ज्या गोष्टीमध्ये निपुण असाल कोणत्याही गोष्टीमध्ये, तर त्या महिलांनी त्या विषयाचं नाव घ्यायचं. तुम्हाला मी खायचं एक मार्गदर्शक करू, तुमच्या प्रत्येकीच्या उद्योगाला काढून देऊ आणि तुम्हाला ज्या बँकेतून लोन पाहिजे 5 जणी ना ते करून देऊ, उद्योगाला सुरुवात करून देऊ. पण त्यासाठी तुम्ही त्या 5 जणी पुढे या. तू कर मी कर होणार नाही. आणखी बघा कसं नाही का, महिला मुलं तर सर्व काही करते, खूप सुंदर बिझनेस करू शकते. पण ज्यावेळी ते आपली असते मग तो उद्योग पण केला करून उद्योग निर्माण करायचा असतो. तुम्हाला ज्या ज्यावेळी मदत लागली ना एक भाऊ आहे तुमच्या पाठी, तो तुम्हाला ऑलवेज हेल्प करणार, ते कधीच नाही बोलणार. म्हणजे दादांचं लेक्चर मधून म्हणूनच नाही तर दादांचं नाव आम्ही बदलापूरमध्ये ज्यावेळी एक मध्ये दुर्दैवी घटना घडलेली तर आमच्या ऑफिस मधले पण लोक प्रेयर करायला बसलेले, एवढा मी दादांवरती प्रेम करतो. तर तुमच्या पाठी खरंच चांगले दादा उभे आहेत. ज्या महिलांना उद्योग करायचा असेल तर त्या महिलांनी वेगळा बचत गट काढायची गरज नाहीये आणि प्रत्येक महिन्याला मीटिंग घ्यायची. मीटिंग मध्ये विषय घ्यायचे, किती पैसे जमले, कोणाला पैसे द्यायचे. ह्या महिन्यामध्ये ह्या ताई गेल्या पैसे भरायला, पुढच्या महिन्यामध्ये दुसऱ्या ताईने जायचं, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये तिसऱ्या ताईने जायचं. ह्या महिन्यामध्ये ह्या ताईच्या घरात मीटिंग झाली, पुढच्या महिन्यात त्या ताईच्या. प्रत्येकाला बँकेची व्यवस्था आले पाहिजे. तुमच्या लोकांजवळ अकाउंट होतं, लाडक्या बहिणी अकाउंट, बँकेमध्ये तुम्ही बँक ट्रान्झॅक्शन वाढवा. जेव्हा तुम्हाला कोणतीही बँक लोन देते की नाही, आता 10 महिला असतील, 10 महिला उद्योग करणाऱ्या नसतील पण 5 जणी असतील, 7 जणी असतील, त्याच्यामध्ये 2 बोलणारे छान असतील, 2 जणी बोलणारे छान असतील, 2 जणी विकणारे छान असतील, तर 2 जणी बनवणारे छान असतील. तर अशा पद्धतीने आपण कोणताही उद्योग सुरू करू शकतो. त्याच्यामुळे महिलांनी एकदा ठरवलं ना तर महिला माझी लक्ष्मी पण आहे आणि महाकाली पण आहे आणि अशा वेळेला सर्व महिलांना नतमस्तक आहे. आणि तुम्ही लोक आहात म्हणून सर्व लोक आहेत, खरं आहे ना. मग आजपासून तुम्ही तुमच्या स्वभावामध्ये थोडासा बदल करायचे. तुम्हाला काय करायचे, प्रत्येक वेळी तुम्ही तुमचं मन मारून जगता की नाही. आईच्या वडिलांच्या इथे आई वडिलांचं मन जपायचं, नवऱ्याच्या इथे नवऱ्याचं मन जपायचं, खरं आहे ना. खाताना पिताना पण तुम्ही शिळं खाता, ताजं घरातल्यांना देता, खरं आहे का तुम्ही ताजं खाता मिठाला शिळं देता, असं काय नाहीये ना, असं करता का. म्हणजे माझी ही महिला प्रत्येक वेळी दुसऱ्यांसाठी जगत असते आणि तरी सुद्धा तिला एकच टेन्शन असतं, तो म्हणजे पैसा कसा येणार. तुमच्या लोकांना पैशाचं टेन्शन आहे ना, कस सॅटिस्फॅक्शन आहे पैशाने. पैसे कोणाला नकोय, हात वरती करा. पैसे नकोय अशा कोणाने हात वरती करा. पैसे पाहिजेत की नाही. आणि पैसे कमवणं सोपं नाही, पैसे उडतो झेलणारा पाहिजे, हे लक्षात ठेवून चाला. पैसे कमवणं खरंच अवघड नाही, फक्त तुमच्यामध्ये जी महिला झोपलेली आहे तिला जागी करा. मुलांची एक्झाम असते, तुमची झोप येते. मुलगा डॉक्टर म्हणणार आहे, मुलगा इंजिनियर बनवायचं, मुलाला वकील बनवायचे, बरोबर आहे की नाही. सतत तुम्ही कष्ट करता, तर तसंच मुलांसाठी कर्तव्य पूर्ण करा, नवऱ्यासाठी बायकोचं कर्तव्य पूर्ण करा, सासूसाठी सुनेचं कर्तव्य पूर्ण करा. पण उद्या भविष्याची जबाबदारी तुमची तुमच्या हातामध्ये आहे. तुमच्या अकाउंटला प्रत्येकीचे 1 ते 2 लाख रुपये पडणं गरजेचं आहे. 2.5 वर्ष झाले स्वतःच्या खिशातून पगार देऊन 4 माणसं कंटिन्युअसली ऑफिसवर जाऊन तुम्हाला योजना पुरवण्याचं काम करतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या पण तुमच्या बचत गटांकरता जी धावपळ करायची असेल, तुम्हाला लोन्स भेटतील. पण मी एकच सांगेन, चांगल्या कामाकरता कर्ज घ्या. घेतलेलं कर्ज तुम्हाला फेडायचं असेल तर तुम्हाला माहिती दिली जाईल आणि त्यानुसार आम्ही तुमच्याकरता काम करायला तयार आहे का तुम्ही.
आपल्या भविष्यात ही सारिकाताई आपली वहिनी सगळ्यांच्या मदतीला पुढे समाजसेवेकरता धावून जाणार आहे. तिची ओळख आपण करून एक जोरदार गाड्या वाजल्या पाहिजेत. जे काही ताई म्हणाल्या तर तुम्ही सर्वांनी एकत्र व्हा, गटामध्ये काम करा. भाऊ पण तुम्हाला सर्व काही सपोर्ट करते, ते पण करते सर्वजण. तसे तुम्ही सर्वजण एकत्र व्हा आणि काम करा. आता हा सोहळा तुमच्या महिलांसाठी, हा जिजाऊच्या लेकीचा आहे, सावित्रीबाई फुलेच्या लेकीचा हा सोहळा आहे. आणि आज या ताईंनी तुम्हाला जे मार्गदर्शन केलं, मी तुम्हाला सांगतो की अनेक महिला ज्या आपल्या सोबत उपस्थित नाहीत त्यांना स्वतः खंत वाटली पाहिजे की आपण बचत गट का नाही स्थापन केला, का बचत गटाची आपण निर्मिती केली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या महिलांचा आदर्श घेतल्याशिवाय त्या बाकीच्या महिला शांत बसणार नाही. हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने त्यांना जागृत करण्यासाठी आपण केलेला आहे. आज प्रत्येक महिला घरी गेल्यानंतर आजूबाजूच्या महिलेला सांगणारच की बाबा आमचा बचत गट होता, आमचा मान सन्मान झाला, की आमच्या येणाऱ्या पिढीला घडवण्यासाठी हा आमचा सन्मान होता. त्यामुळे बचत गट येणाऱ्या काळामध्ये किती महत्वाचा आहे याची जाण प्रत्येक कल्याणपुरीच्या महिलांना कळाली पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम आहे. आज तुम्ही कल्याणच्या पुढे जावा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याणच्या मागे जावा, ठाणे, मुंबई या ठिकाणी महिलांनी महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या भाडे तत्वावरती मिळणारे, तुम्हाला सांगतो एखादा मच्छी मार्केट, एखादे शॉप, त्याच्यामध्ये महिला खानावळ चालू करतायत, मार्केट चालू करतायत, मच्छी विक्री असेल, लोणचं, पापड, ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभे आहेत. आज प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्या घरामध्ये बचत व्हावी, दोन पैसे यावेत, तर ते असेच येतील का? आपल्या स्वतःला आज काम करावं लागेल. काळ बदलत चाललाय, त्यामुळे आपल्याला सुद्धा बदलावं लागेल. आज कल्याण पूर्व आपलं खूप मागे पडलेलं शहर आहे. रोजगारच्या बाबतीत असू द्या, मग अनेक समस्या, पाण्याच्या बाबतीत असू द्या, इथे या ठिकाणी एखादं हॉस्पिटल मोठं नाहीये, अनेक गोष्टीच्या अडचणी या कल्याणपुरामध्ये, आणि ह्याची जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या महिलांची. जसे आज या ठिकाणी जमले तसं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या हक्काच्या गोष्टीसाठी रस्त्यावर सुद्धा उतरायची वेळ येणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करतो की बचत गट स्थापन करा आणि तो रजिस्टर करा, आणि बँक खात्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये येतात ना बऱ्याच जणीला. तुम्ही जर दर महिन्याला 15 दिवसातून 10 दिवसातून जर तुम्ही 5000 रुपये 10,000 रुपये काढले, दुसरे एक दिवस काढले, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काढले, एक दिवस भरले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर तुम्ही ते काढले तरी तुमच्या बँकेमध्ये तुमचा चलन चालू होईल. आणि चलन जर 5000 10,000 जर सुरू होतं ना, तुम्हाला लाखाच्या वरती तुम्हाला लोन मिळेल. हे वस्तुस्थिती तुम्हाला सांगायचं कारण आमच्या रेश्माताई खरात यांनी तुम्हाला बोललं. आम्ही रेश्माताई खरातांना यासाठी बोलवलं की आज ठाण्यापासून तर बदलापूर पर्यंत ते महिलांना मार्गदर्शन करतात. या ठिकाणी आपल्याला सांगतो की येणाऱ्या पुढच्या महिन्यात सुद्धा आपल्यासाठी छानसं गिफ्ट इथे आणलं जाईल, आपल्या घरापर्यंत किंवा पोहोचवलं जाईल किंवा माझ्या कार्यालयात बोलवलं जाईल. आपल्या माहितीसाठी सांगतो, आता या निवडणुकीचा काळ आलेला आहे. अनेक हौशी तुमच्या समोर येणार आहेत ना. मी तुम्हाला वर्षभर दिसतो की निवडणुकीच्या वेळेस दिसतो? नेहमी दिसतो ना तुम्हाला. मला वाटतं इथे काही आमच्या मावशी पण बसले, माझं लहानपण म्हणजे या विभागामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ही निवडणुकी असणारी तुमची, आमची, माझी नसणारी तुमची असणार आहे. आपल्याला जर आपल्या विभागामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल किंवा हॉस्पिटल असेल, या मोठ्या गरजांच्या ज्या गोष्टी असतील, तुम्हाला रोजगार असेल, हे हवं असेल तर तुम्हाला लढायचं. हा पॅनल आहे, तुम्हाला एकाला 4 वोट करायचे. किती वोट करायचे? त्यामुळे निवडणुकीला मी तुम्हाला हे नाही सांगणार की मला मतदान करा. मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमच्या कामाला रात्री बेरात्री हाकेला जो उभा राहील ना त्याला मतदान करायचं. तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी
जेव्हा अडचणीत जो तुमच्यासाठी उभा राहील ना त्याला मतदान करायचं आहे. तुम्ही जेव्हा अडचणीत असाल, कोण एखादा नातेवाईक तुमच्या घरातला व्यक्ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये असेल तुमच्यासाठी तो रात्री बेरात्री उभा राहील ना त्याच्यासाठी मतदान करायचं आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय गांभीर्याने तुम्हाला घ्यायची आहे. आपण येणाऱ्या 15 दिवस जेव्हा निवडणुकीचे 15 दिवस राहतात तेव्हा आपण फारवून जातो. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आमिषे दाखवली जातात, त्या आमिषेला बळी पडायचं नाही. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सुशीलाताई माळे असतील, आमच्या हेमलता चौधरी असतील, आमच्या सुजाताताई शिंदे असतील, सारिका गायकवाड असतील, येणाऱ्या काळामध्ये ते चांगलं तुम्हाला संबोधित करतील. त्यामुळे आपण या ठिकाणी सर्वच आमच्या सगळ्याच महिला, सगळ्यांची नावं येत नाहीत. हा नाव बघा, वंदनाताई तांबे, आपल्या मीनाताई बेळंकर, बनसोडेताई, शाहूताई, आमची सगळ्यांची रणरागिरी. आणि कधी काय भांडण करायचं असेल, अन्यायासाठी लढायचं असेल तर आमची शुभंगी या ठिकाणी या आमच्या सगळ्या ठाकूरताई वरती आहे ना, आमच्या मोठेताई आहेत यावरती. या तुम्हाला सांभाळायचं. आम्ही चाललो आता. तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी मी नेहमी तत्पर राहील. फक्त तुमची काळजी घ्या. तुमच्यासाठी आमच्या कार्यालयामध्ये रक्तदान, कुणाला रक्ताची गरज असेल त्याच्यासाठी या, हॉस्पिटलमध्ये काय अडचण असेल त्याच्यासाठी या, शाळेच्या फीच्या संदर्भात काय अडचण असेल त्याच्यासाठी या. आमचं कार्यालय 24 तास सुरू. शिवसेना पक्ष कधीच निवडणुकीला बघून काम करत नाही. त्यामुळे मान्य आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, यांनी तळागाळामध्ये जाऊन लोकांशी संपर्क साधायला सांगितलाय. लाडकी बहीण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण जर कोणी आणली असेल तुमच्यासाठी तर मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी आणली. आणि प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असतात, प्रत्येक वेळी मीडियाजवळ सांगत असतात लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मग आपल्याला या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. मागे पण बसलेले जवळजवळ 1,500 ते 1500 ते 1600 महिला बसलेले आहेत. आपल्या सगळ्यांना मला कल्पना, आता सिरियल चालू होईल बरोबर ना, स्वयंपाक करायचा असेल आणि सिरियल बघा. आजकालच्या महिला ज्या सिरियल जास्त बघतात ना त्यांना घरातच त्यांची जावबाई दुश्मन दिसते, सासू दुश्मन दिसते, सासूला सून कपटी दिसते. लय मोठी भानगड आहे. मुलीला सांगितलं तू सिरियल बघायची नाही. नवरा सुद्धा दुश्मन वाटतो अजून. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या त्या तात्पुरत्या असतात, त्याचं भान ठेवा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हा भाऊ तुमच्या सोबत शेवटच्या क्षणापर्यंत असणार, एवढं त्या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे आलेल्या सर्व पाहुण्यांचं मार्गदर्शन केल्याप्रमाणे तुम्हाला मी पुन्हा सांगतोय, ही एकी अशीच महिला मी आपल्या प्रेम आपल्या बहिणींकरता व्यक्त करता ज्यांनी भेटवस्तू घेतली त्यांनी असं यासाठी निघायचं. आपलं खूप खूप धन्यवाद देतोय सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने. आपण जी भेटवस्तू आपण या महिलांना देतात आणि सर्वांना एकत्र करण्याचं काम करतात. मी पुन्हा महिलांना सर्वांना विनंती करतो, येणाऱ्या काळात महिलांनी जे आव्हान केले ते आव्हान आपण पूर्ण करा, स्वीकारा आणि चांगल्या प्रकारे प्रत्येक महिला. आता अजून पुढचं काम असल्या कारणाने महिला खूप खूप धन्यवाद महिला. आपण आपला अमूल्य वेळ दिला. तिथून आता ज्या खुर्च्या खाली झाल्या तिथून 10-15 महिला पुढे. भाऊ माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब ह्यांनी महिलांच्या बाबतीत नेहमीच गांभीर्याने विचार केलेला आहे. प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला पाहिजे या हेतूने
आम्ही आज या पॅनल क्रमांक 15च्या 150 बचत गटाला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना एक भेटवस्तू दिलेली आहे. आम्ही या माध्यमातून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आज अनेक उद्योग या ठिकाणी आम्ही पोळी भाजी असेल किंवा पापड लोणचं असेल किंवा अगरबत्ती म्हणजे अशा अनेक उद्योगांची या ठिकाणी त्यांना शिबिरामध्ये त्यांचा सहभाग घेतलेला आहे. त्यांनी येणाऱ्या काळामध्ये हे बचत गट सक्षम कशी होतील आणि स्वतःच्या पायावरती प्रत्येक महिला 2 पैसे कशी कमवेल या हेतून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यामुळे मी सगळ्या महिलांना आज शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्याणपूर्वेमध्ये एक मोठं हॉस्पिटल नाही आहे. कल्याणपूर्वेमध्ये स्पोर्ट्स साठी तरुणांना मैदानं नाही आहे. म्हणजे अनेक अशा समस्या जे काही आत्तापर्यंत काम केलेले आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी केलेत. कॉन्क्रीट रस्त्यांचं काम असेल, स्मारकचं असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी पत्रीपूलचं काम असेल, असे अनेक कामं, पाण्याच्या टाकीचं अमृत योजनेच्या माध्यमातून काम असेल, श्रीकांत शिंदे साहेब काम करत आहेत. याच्या व्यतिरिक्त कोणी थोडा पण हातभर लावला नाही. त्यामुळे हा कल्याणपूर्व विस्कळीत पडलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये एक हाती शिवसेनेला जर कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता मिळाली, नक्कीच कल्याणपूर्वेचा कायापालटी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आग्रहाने यू टाईप रस्ता असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्याची सुद्धा आम्ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेत्या लोकांची इच्छा आहे की युतीचा महापौर बसावा, पण मी एक कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी असं वाटतं की आमच्या शिवसेनेचा महापौर बसला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी अनेक समस्या कल्याणपूर्वेमध्ये 2 पोलीस स्टेशन हवेत, तरुणांना रोजगार हवा, इंडस्ट्री एरिया या ठिकाणी इंडस्ट्री कंपनी यावेत, तरुणांना रोजगार मिळावा, या अशा अनेक महिलांना रोजगार मिळावा, अशा अनेक समस्या या ठिकाणी आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचा महापौर बसला पाहिजे. आव्हान करणार मी आत्ताच आव्हान केलेले महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना कटिबद्ध राहील. त्यामुळेच मी आव्हान करतोय की आम्हाला या ठिकाणी एक हाती महिलांनी ही निवडणूक हातात घ्यावी, जेणेकरून या कल्याणपूर्वेचा विकास घडेल. बाकी कोणी उठायचं नाही. त्या काही उभे त्यांचे जन्मदिनांचा दादा जातील, आपण नंतर कार्यक्रम चालू करणार. आगे